चला नमस्कार, घेऊन येतोय नवीन कन्सेप्ट सेमीकंडक्टर. ओके, तर सेमीकंडक्टरमध्ये दोन प्रकारचे सेमीकंडक्टर असतात. एक इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरं एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर आणि एक्सट्रेन्सिक म्हणजे डोप्ड सेमीकंडक्टर. ओके, भेसळयुक्त सेमीकंडक्टर. तर आता प्युअर म्हणजे इट डझंट हॅव एनी इम्प्युरिटीज इन इट अँड डोप्ड means it has some impurities. Okay, and according to impurity there are two types of extrinsic semiconductor, p type and n type. तर पहिले आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर बघू. प्युअर सेमीकंडक्टर सिलिकॉन आणि जर्मेनियम, दीज आर द प्युअर सेमीकंडक्टर. ओके, आता त्यातलं हे सिलिकॉन बघा. सिलिकॉनच्या आउटर ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. तर हे 4 इलेक्ट्रॉन काय करतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करून कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून अशा पद्धतीने त्यांची ऑक्टेट कंप्लीट करतात. आणि हे मटेरियल नॉर्मल इन्सुलेटर म्हणून काम करतं आणि वेन हीट इज प्रोव्हाइडेड टू दिस इट ॲक्ट ॲज अ गुड कंडक्टर म्हणून याला सेमीकंडक्टर म्हणायचं. कंडक्टर आणि इन्सुलेटर दोन्हीचं काम करतं आहे. तर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर ज्याच्यामध्ये कसलीही इम्प्युरिटीज नसते. ओके, त्याच्यानंतर आता एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरकडे येऊ. याच्यामध्ये आपण ट्रायव्हॅलंट आणि पेंटॅव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲड करतो. आता ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जर ॲड केली तर त्याला आपण पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. काय म्हणतो? पी टाईप सेमीकंडक्टर. आता ट्रायव्हॅलंटमध्ये गॅलियम, इंडियम, बोरॉन असे मटेरियल आहेत की ज्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. किती? 3 इलेक्ट्रॉन. त्याला आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज म्हणतो. आणि ते आपण जर समजा सिलिकॉनसोबत ॲड केलं तर काय बनेल? पी टाईप सेमीकंडक्टर बनेल. ओके, आणि जर पेंटॅव्हॅलंट इम्प्युरिटी सच ॲज आर्सेनिक, अँटिमनी, फॉस्फरस हे मटेरियल जर आपण सिलिकॉनसोबत ॲड केलं, इम्प्युअर केलं किंवा डोपिंग केली तर काय होणार आहे? हे एन टाईप सेमीकंडक्टर बनणार आहे. बघा, तर हे सिलिकॉन आहेत आणि इथं टाकलं आपण आर्सेनिक टाकलं. आर्सेनिकमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. मग 1 इलेक्ट्रॉन शिल्लक झाला आणि हा कोणता इलेक्ट्रॉन आहे? फ्री इलेक्ट्रॉन. हा फ्री इलेक्ट्रॉन काय करेल? लवकर याला कंडक्टिंग स्टेजमध्ये आणेल. कारण हे फ्री इलेक्ट्रॉन, मोबाईल इलेक्ट्रॉन हेच काय डिसाईड करत असतात? कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल डिसाईड करत असतात. म्हणजे एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर हे असं सेमीकंडक्टर आहे की याच्यामध्ये डोपिंग असते. तर डोपिंग का बरं करायची? डोपिंग म्हणजे काय? इम्प्युरिटी ॲड करणं म्हणजे डोपिंग. डोपिंग का बरं करायची? टू रिड्यूस द रेजिस्टन्स ऑफ दॅट मटेरियल. या मटेरियलचं रेजिस्टन्स कमी करण्यासाठी. आणि मटेरियलचं रेजिस्टन्स कसं कमी करायचं आहे? ट्रायव्हॅलंट किंवा पेंटॅव्हॅलंट इम्प्युरिटी जर ॲड केली तर काय होईल? हे एक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन जे असतील ते काय करतील? कंडक्शन लवकर करतील आणि लवकर करंट फ्लो होईल. ओके, तर याला आपण काय म्हणतो? डोनर इम्प्युरिटी म्हणतो. काय म्हणतो? डोनर. कारण याच्यामध्ये एक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे याला डोनर इम्प्युरिटीज म्हणतो. याच्यामध्ये एक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन आहे आणि इलेक्ट्रॉन आर मेजॉरिटी कॅरियर आणि होल्स आर मायनॉरिटी कॅरियर इन एन टाईप मटेरियल. आता पी टाईप मटेरियल बघू. याच्यामध्ये आपण गॅलियम इथं ॲड केला आहे. आता गॅलियममध्ये किती रे? 3च इलेक्ट्रॉन आहेत आणि एक लॅक ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे आपण होल म्हणू त्याला. मग अशा पद्धतीने जे मटेरियल आहे त्याला काय म्हणतो रे? पी टाईप मटेरियल म्हणतो. ओके, तर हे काय आहे? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतं कारण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. देन लॅक ऑफ इलेक्ट्रॉन इज देअर. लॅक ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? होल्स. आणि होल्स आर मेजॉरिटी कॅरियर इन पी टाईप सेमीकंडक्टर. इथं होल्स मेजॉरिटी कॅरियर आहे, इलेक्ट्रॉन मायनॉरिटी कॅरियर आहे. एनमध्ये इलेक्ट्रॉन मेजॉरिटी कॅरियर आहे आणि होल्स मायनॉरिटी कॅरियर. तर मेजॉरिटी कॅरियर आणि मायनॉरिटी कॅरियर ते आपण काय आहे ते बघू. तर एन टाईप मटेरियलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन कसे असतात? खूप सारे असतात, बखळ असतात. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात? कंडक्टिव्हिटीला मदत करतात. तर इलेक्ट्रॉन जे आहेत हे मेजॉरिटी कॅरियर आहेत. बखळ म्हणजे मेजॉरिटी कॅरियर आहेत आणि होल्स आर मायनॉरिटी. म्हणजे काय? हे बहुसंख्यांक आहे. इलेक्ट्रॉन बहुसंख्यांक आहे आणि होल्स अल्पसंख्यांक आहेत. ओके, तसंच पी टाईप मटेरियलमध्ये काय? पी टाईप मटेरियलमध्ये काय होतं आहे? लॅक ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे होल्स कसे आहेत? पुष्कळ आहेत. मग हे होल्स मेजॉरिटी कॅरियर झालेत आणि इलेक्ट्रॉन कसे आहेत? मायनॉरिटी कॅरियर झाले. ओके, आणि अशा पद्धतीने मेजॉरिटी आणि मायनॉरिटी कॅरियर तुम्हाला समजलं असेल.
मग यापासूनच पुढं काय तयार होतं आहे, पी एन जंक्शन डायोड तयार होतं, पी आणि एन जंक्शन डायोड तयार होतं. ओके, तर हे बघा, हे पी टाईप मटेरियल आणि हे एन टाईप मटेरियल कंबाईन जर केलं तर एक जंक्शन फॉर्म होतं आणि त्याला आपण काय म्हणतो, पी एन जंक्शन असं म्हणतो. याला आपण ॲनोड म्हणू, याला आपण कॅथोड म्हणतो. ओके, तर हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघू. समजलं? सा तर बघा, पी एन जंक्शन डायोड आपण बघू. आता पी टाईप मटेरियल काय, एन टाईप मटेरियल काय आत्ताच आपण बघितलं. आता आपल्याला पी एन जंक्शन डायोड बघायचं. तर हे पी टाईप मटेरियल म्हणजे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीवालं मटेरियल आणि एन टाईप मटेरियल म्हणजे पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीवालं मटेरियल आपण कंबाईन केलं आणि एक जंक्शन तयार केलं. तर या टाईपच्या मटेरियलला किंवा या टाईपच्या डिव्हाइसला आपण पी एन जंक्शन डायोड म्हणतो. काय म्हणतो? पी एन जंक्शन डायोड. डायोड म्हणजे काय, त्याला 2 टर्मिनल असतात म्हणून डायोड. ट्रायोड म्हणजे काय, 3 टर्मिनल ट्रान्झिस्टर वगैरे ते आहेत. तर बघा, ते पण सेमीकंडक्टर मटेरियल. तर पी एन जंक्शन, पी आणि एन जर कंबाईन केलं तर हे काय, पी म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजेच काय ॲनोड आणि एन म्हणजे निगेटिव्ह म्हणजेच काय कॅथोड, असे टर्मिनल तयार होतील. तर हा याचा सिम्बॉल आहे पी एन जंक्शन डायोडचा. तुम्हाला परीक्षेमध्ये सिम्बॉलसुद्धा विचारला जाऊ शकतो. आता बघा, पीमध्ये काय होल्स आहेत आणि एनमध्ये काय आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत. पीमध्ये काय आहे होल्स आहे आणि एनमध्ये काय इलेक्ट्रॉन्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे पीमध्ये होल्स आर मेजॉरिटी कॅरियर अँड इलेक्ट्रॉन आर मायनॉरिटी कॅरियर. एनमध्ये इलेक्ट्रॉन आर मेजॉरिटी कॅरियर अँड होल्स आर मायनॉरिटी कॅरियर. तर आता हे जर समजा जवळ आले तर इथं काय होतं, हे इलेक्ट्रॉन इकडून जातात आणि हे होल्स इकडून जातात आणि एक लेअर तयार होतं. त्या लेअरला आपण डिप्लेशन लेअर असं म्हणतो. काय म्हणतो? डिप्लेशन लेअर म्हणतो. आणि जी त्या लेअरमध्ये जी पोटेन्शियल तयार होते त्याला आपण बॅरियर पोटेन्शियल म्हणतो. काय म्हणतो? बॅरियर पोटेन्शियल. आणि सिलिकॉनसाठी ती बॅरियर पोटेन्शियल 0.7 व्होल्ट असते आणि जर्मेनियमसाठी तीच बॅरियर पोटेन्शियल 0.3 व्होल्ट असते. सो दिस इज अ इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ पी एन जंक्शन. आता बघा, या पी एन जंक्शन डायोडला जर आपण फॉरवर्ड बायस कनेक्शन केलं तर सगळ्यात पहिले बायसिंग म्हणजे काय? बायसिंग म्हणजे टू प्रोव्हाइड एक्सटर्नल सप्लाय. बायसिंग म्हणजे काय तर बघा, बायसिंगची डेफिनेशन टू प्रोव्हाइड एक्सटर्नल सप्लाय टू द डायोड. डायोडला एक्सटर्नल सप्लाय प्रोव्हाइड करण्याची प्रोसेस जी आहे त्याला आपण बायसिंग असं म्हणतो. तर 2 प्रकारचे बायसिंग आहेत, एक फॉरवर्ड बायस आणि दुसरी रिव्हर्स बायस. तर फॉरवर्ड बायसमध्ये आपण काय करतो, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू पी टाईप मटेरियल आणि निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू एन टाईप मटेरियल. असं जे कनेक्शन असतं त्याला आपण काय म्हणतो, फॉरवर्ड बायस असं म्हणतो. म्हणजे पी इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह आणि एन इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. अशा पद्धतीचं जे कनेक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो, फॉरवर्ड बायस कनेक्शन म्हणतो. तर फॉरवर्ड बायसमध्ये काय होतं, डायोड हा कंडक्शन स्टेजला जातो. डायोड काय होतं, गुड कंडक्टर म्हणून काम करतो. ओके, कंडक्टिंग स्टेजला जातो. तर इथं काय होतं, हे इलेक्ट्रॉन, हे बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू पी आणि निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू एन. तर हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे काय करतात, ह्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे हे जंक्शन रिड्यूस होतं. काय होतं आहे, रिड्यूस डिप्लेशन लेअर. डिप्लेशन लेअर कमी कमी होत जातं आणि करंट कॅरी इझिली होतो. करंट कॅरी इझिली होतं म्हणून हा गुड कंडक्टर म्हणून काम करतो फॉरवर्ड बायसमध्ये. आता रिव्हर्स बायस म्हणजे काय, तर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू पी टाईप मटेरियल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू एन टाईप मटेरियल. आता एनमध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रॉन असणार आहेत आणि इथं काय असणार आहेत, होल्स असणार आहेत. ओके, तर आता पॉझिटिव्ह टर्मिनल एनला आणि निगेटिव्ह टर्मिनल पीला जर असेल तर काय होतं, इथं हे इलेक्ट्रॉन याला अट्रॅक्ट म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज टर्मिनल ऑफ बॅटरीकडे येण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामुळे हे जंक्शन काय होतं, लार्ज होतं. तर हे जंक्शन इथं रिड्यूस होतं, इथं लार्ज होतं. इथं जंक्शन लार्ज झालं तर करंट फ्लो होईल का, नाही फ्लो होणार. मग करंटच नाही फ्लो झाला तर हा इन्सुलेटर म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो, इन्सुलेटर म्हणून काम करतो. तर हे रिव्हर्स बायसमध्ये म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये डायोड कंडक्ट होतो
गुड कंडक्टरचं काम करतो आणि रिव्हर्स बायसमध्ये इन्सुलेटरचं काम करतो. ओके, अशा पद्धतीने हा डायोड कंडक्टरचं सुद्धा काम करतो आणि इन्सुलेटरचं सुद्धा काम करतो. म्हणून याला सेमीकंडक्टिंग डिव्हाइस असं म्हणतात. काय म्हणतात? सेमीकंडक्टिंग डिव्हाइस म्हणतात. ओके, ठीक, चला.